सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीचा गळा आवळून केला खून, हातपाय तोडून मृतदेह लपवला पत्र्याच्या पेटीत, 6 वर्षाच्या पोटच्या मुलानंच केलं बापाचं क्रूर कर्म उघड। शिराळा तालुक्याच्या मांगले गावामधील एका सुखी संसारात काल दुपारी विपरीत घडलं। प्राजक्ता मंगेश कांबळे वय वर्ष 28 या विवाहित महिलेचा तिचा पती मंगेश कांबळे यानं ओढणीनं गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे। तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं प्राजक्ताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हिशोबानं तिचे हातपाय तोडले आणि जवळच असणाऱ्या एका विद्युत पंपाच्या पेटीत तिचा मृतदेह कोंबला आणि घराचा दरवाजा बंद करून निघून गेला। मंगेश हा घराबाहेर जाण्यापूर्वी त्यानं त्याचा धाकटा भाऊ निलेशला फोन करून सांगितलं की मी शिराळ्याला चाललोय, तू गाडी घेऊन अर्जंट ये। यावरून निलेश दुचाकी घेऊन घरी आला। निलेशकडून गाडी घेऊन मंगेश थेट शिराळ्याकडे निघाला, परंतु मंगेशचा 6 वर्षाचा चिमुकला जोरजोरानं रडत असल्यानं निलेशनं त्याला काय झालं म्हणून विचारलं, तेव्हा 6 वर्षाच्या त्या चिमुकल्यानं जे काही सांगितलं त्यानं की पप्पांनी आईला मारून पेटीत ठेवले। निलेशनं पेटी उघडली आणि त्याचं काळीज धस्स झालं। त्यानं लगेचच बहीण आणि भाऊजीला बोलावून घेतलं आणि निलेशनं मंगेशला फोन लावून कुठे आहेस म्हणून विचारले असता तेव्हा तो गावातील मंदिराजवळच असल्याचं सांगितलं। निलेश त्याचा भाऊजी दोघांनी त्याला गाठलं आणि पोलिसात हजर हो नाही तर संपूर्ण कुटुंबाला त्रास होईल असा सल्ला दिला। त्यामुळे मंगेश हा थेट शिराळा पोलिसात हजर होऊन संपूर्ण घटना सांगून गुन्हा कबूल केला। खरं तर प्राजक्ता आणि मंगेशचा मागील 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। या दोघांना 6 वर्षाचा एक मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी देखील आहे। मंगेश हा कामानिमित्त मुंबईत राहायचा, पण मागील आठवड्यात दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयातून भांडण सुरू झाल्यानं दोघेही मांगळे गावात आई भावाकडे राहण्यास आले होते। खरं तर या दोघांचाही सुखी संसार चालला होता, पण दोघांच्या विचारातील प्रवाहात संशयाचं पाणी वाढलं आणि दोन्ही किनारे दुरावले। यातून प्राजक्ताचा